दिवसाची सुरुवात ही आईच्या प्रसन्नाशा पूजेनं झालेली आहे आणि फायनली 4 दिवस सुट्ट्या घेऊन मी आता आज किचनमध्ये एंट्री केली आहे. कालच आईने मटकी भिजू घातली होती, पण ती खूप जास्त प्रमाणामध्ये भिजू घातली होती. तिला मोजमापच एवढे समजले नाही. आणि आता हे लाईटर तर ना याला काय झाले काय नाही कुणास ठाऊक, पुश केल्याशिवाय तर हे चालतच नाही. असे म्हणतात ना की याला गुन्हात ठेवले की हे थोडेसे फास्ट चालते. याला आता गुन्हात ठेवावी लागणार आहे मला. आणि मटकीची रेसिपी तर तुम्हाला काही सगळ्यांना माहितीच आहे, ती शेअर करायची काही गरजच नाही. पण खरंच मटकीचे एवढे फायदे आहेत ना, मटकीचेच काय पण मोड आलेली जी कडधान्य आहेत ना, हे सर्वच आपल्या शरीरासाठी खूप असे फायदेशीर आहेत. पण आजकालच्या मुलींना ना चटर खायलाच आवडतं आणि असाच नाश्ता त्यांना आवडतो. तुम्ही आहे ना पोहे द्या, उपमा द्या आणि दुसरं काही असे स्नॅक्स द्या वेगळे वेगळे, ते आवडीने खातील. पण अशा गोष्टी त्यांना खायला आवडत नाही. पण मी किती जरी नाही म्हणले ना, तरी मुलींसाठी हे आठवड्यातून एकदा का होईना ह्या कडधान्य मी बनवतच असते. कारण ते पोटामध्ये शरीरात जाणं हे खूप जरुरीचं आहे. आणि आता या कढईमध्ये तेल टाकून, जिरे मोहरी टाकून, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकून, हळद टाकून ह्याला परतून घेतलं. आणि थोडीशीच मटकी मी टाकली जेवढी लागते तेवढी, आणि याच्यामध्ये मीठ टाकून ना ह्याला व्यवस्थितरित्या परतून घेतलं. आणि वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरली. मस्त लागते आणि याला मऊशीर पद्धतीने छान अशी मी एकदम वाफलून घेतलं. आईला रोज जरी दिलं तरी याचा कंटाळा येत नाही. आणि आत्ताच्या शाळेमध्ये ना तिला प्रोजेक्ट दिला होता की मातीपासून ना फ्रुट्स बनवा म्हणून. तेच तिचं आता बनाना ती बनवत आहे आणि श्रावणीला मी जबरदस्तीनं दिलेलं आहे खायला. खात आहे ती. याच ठिकाणी ते दुसरं खात असते, तिचे एक्सप्रेशन खूप चांगले राहिले असते. आणि आईचं इथं मात्र आता डाळ चाळून ठेवायचं काम चालू आहे. परीक्षा जवळ आल्यामुळे श्रावणीचा अभ्यास तर जोरदार चालू आहे. पाहूया बघूया आता मार्क्स किती घेते काय नाही ते. कारण श्रावणीचं तर मला काही अभ्यासाचं टेन्शन नाही आहे, ती करते आपल्या मनानं. पण आस्थाचा अभ्यास मला हा घ्यावा लागतो. का आस्था अभ्यासामध्ये फार टंगळमंगळ करते. कारण तिला दुसऱ्याच गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण अभ्यासाबाबतीमध्ये म्हणलं की तिला नकोच वाटतं ते. पण मला हे असं नाही चालत. कसं आहे, आपल्या दुसऱ्या गोष्टींच्या नादामध्ये मुलांकडे दुर्लक्ष झालेलं मला आवडत नाही. कारण मी आस्थाचा दररोज थोडा का होईना बसून मी तिचा अभ्यास घेत असते. आणि तिला प्रश्न उत्तर वगैरे विचारून तिचे मी आता रिव्हिजन घेत आहे. मी समोर बसली की आस्था अभ्यास व्यवस्थित करते आणि मी इकडे तिकडे गेली की झाले तिचे टंगळमंगळ चालूच होतं. पण कसं आहे, आपणही पालकांनी वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष दिलेच पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.